नमस्कार मंडळी. उन्हाळा चालू झालेला आहे आणि बऱ्याच जणांचे वाळवणाचे पदार्थ देखील बनवायला सुरुवात झाली असेल. माझ्यासाठी सगळ्यात अवघड असा हा पदार्थ होता जो कुरडईचा, जो मी पहिल्यांदाच बनवला आणि एकदम परफेक्ट देखील बनलेला आहे. तर तो मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भरपूर अशा पांढऱ्या शुभ्र आणि मस्त फुलणाऱ्या या ठिकाणी कुरडया झालेल्या आहेत. तर 2 किलोच्या प्रमाणात मी कुरडया करत आहे. हा 2 ते 3 वर्ष जुना गहू आहे. तर असं म्हणतात की कुरडईसाठी जुनाच गहू वापरावा. तर जुना गहू स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे. परंतु त्याआधी चाळण मारून घेतलेली आहेत, म्हणजे जे बारीक गहू असतील ते काढून टाकलेत आणि जाडच गहू या ठिकाणी घेतले आहेत, कारण की आपल्याला चीक देखील भरपूर असा निघाला पाहिजे. तर साधारण मी 2 दिवस या ठिकाणी गहू भिजवले. 3 दिवस देखील भिजवू शकता जर व्यवस्थित भिजले नसेल तर. या ठिकाणी रोज दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाणी बदलून त्यामध्ये दुसरं पाणी घालायचं आहे. बरेच जण सकाळी किंवा संध्याकाळी असं दोन्ही टाईम पाणी बदलू शकतात, परंतु मी या ठिकाणी रोज सकाळीच पाणी बदललेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून गाळून घेतले आणि त्यानंतर गिरणीतून आपण या ठिकाणी गहू दळून आणलेले आहेत. आता सगळीकडेच गिरण्या असतात, त्या ठिकाणी मस्त असं एकसारखं दळून मिळतं आणि त्यामुळे व्यवस्थित असे गहू जर मिक्सरला करायला गेलं तर मिक्सरमध्ये बऱ्यापैकी घासून असे बारीक दळले जातात. तर त्यामुळे मी गिरणीतूनच दळून आणलेले आहेत. तर बघू शकता मस्त असं व्यवस्थित आपल्याला पाहिजे असं गहू व्यवस्थित दळून झालेला आहेत. आता आपल्याला गहू गाळून घ्यायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी 2 वेगवेगळ्या पातेल्यांमध्ये पाणी घेतलेलं आहे. सगळ्यात पहिले ह्या मोठ्या पातेल्यामध्ये मी डब्यातलं चीक डायरेक्ट यामध्ये गहू ओतलेला आहे आणि आपल्या हाताला ते चिकटू नये, हे जे चिकटतं त्याला तांब म्हणतात. तर ती तांब आपल्या हाताला चिकटू नये म्हणून मी हाताला थोडंसं गोडं तेल म्हणजे खायचं तेल आणि त्यानंतर थोडंसं मीठ देखील या ठिकाणी लावून घेतलं आहे, जेणेकरून माझ्या हाताला अजिबात चिकटणार नाही. आणि डब्यामध्ये थोडंसं पाणी घालून डबा व्यवस्थित धुवून यामध्ये घातला. आता बघू शकता मस्त असे गव्हाचे 2 भाग झालेत आणि आपल्याला व्यवस्थित असा चीक येतोय. जर घरी आपण मिक्सरला दळलं तर त्याचा गहू देखील बारीक दळला जातो आणि त्यामुळे भरपूर अशी ताप घरी दळल्यामुळे येतं. तर गिरणीतून दळलं तर फक्त त्याचे 2 भाग होतात आणि चीक बाहेर येतो. अशा पद्धतीने बघू शकता मी हाताने करत आहे. अशा पद्धतीने सगळ्यात पहिले हा गहू मोकळा करून घ्यायचा, जेणेकरून त्याच्यातला चीक हा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि त्यानंतर दोन्ही हाताने व्यवस्थित असा प्रेस करून छान त्याचे गोळे असे त्याच्यातला आपल्याला चीक काढून घ्यायचं आहेत. आणि याच्यामध्ये देखील बराच चीक आहे. तर आपण दुसऱ्या पातेल्यात थोडंसं पाणी घेतलं पहिल्यापेक्षा जरा अर्धंसं. त्यामध्ये हे सगळे गव्हाचा जो उरलेला आहे तो यामध्ये आपण हा भाग घालत आहे. अशा पद्धतीने सगळं आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तर तुम्ही देखील असं करू शकतात. तर बघू शकता या ठिकाणी पहिलं पाणी आपलं झालेलं आहे आणि दुसऱ्या वेळेस त्यामध्ये बराच नसला तरी बऱ्यापैकी चीक यामध्ये दिसेल. तर बघू शकता आपण हाताने पुन्हा असं मोकळं करून घेऊया आणि त्यामधला चीक काढून घेऊया. तर या ठिकाणी डब्यामध्येच आता मी हा जो उरलेला आहे त्याला कोंडा असं म्हणतात, तर तो यामध्ये घालत आहे. बरेच जण याची भाजी देखील करतात. तर भाजी बनवण्यासाठी पहिल्या वेळेस जो काढलेला असेल त्याचीच भाजी बनवायची, तरच ती चांगली लागते. आणि याच्या खारोड्या देखील बनवल्या जातात. तर म्हणजे कुरड्याचा एकसुद्धा भाग यामधून वाया जात नाही, जर बरेच जण करत असतात. तर या ठिकाणी बघू शकता काहीच यामध्ये राहिलं नाही आहे. थोडंसं आपण बघूया, पूर्ण मोकळा झाला आहे. तरी पण मनाची शंका म्हणून साधारण 1-2 तांबे पाणी यामध्ये घालून मी व्यवस्थित मिक्स करून पुन्हा याच्यातला थोडासा चीक काढून घेणार आहेत. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण चीक या गव्हामधून काढून घेतलेला आहे. ही प्रोसेस आपण एकटं देखील करू शकतो, कारण की प्रमाणच हे 2 किलोचं कमी असल्यामुळे आपण मस्तपैकी एकटा आरामात या कुरड्या करू शकतो. तर बघू शकता अशा पद्धतीने आता हे डब्यातलं देखील मी या पातेल्यात ओतते आणि या दोन्ही पातेल्यातलं आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पद्धत आहे ती बघू शकता. तर हा कोंड्याचं काम झालं आहे, तो आपण टाकून देखील देऊ शकतो. तर मी टाकी घेतलेली आहेत आणि त्याला थोडासा जाडसरच कपडा लावायचा, जेणेकरून तांब आपली जी आहे ती या चिकामध्ये जाणार नाही. तर दोरीच्या साहाय्याने हा कपडा आहे साडीचा, तो व्यवस्थित असा बांधून घेतलेला आहे.
त्यानंतर आता कपड्याला देखील ताम लागू नये त्यामुळे कपड्याला देखील मी तेल लावून घेत आहे. चुकून माझ्याकडनं आधी टाकलं गेलेलं थोडंसं आणि मग नंतर लक्षात आलं. तर त्यानंतर तेल आणि मीठ याला कपड्याला लावून घेते म्हणजे आपल्याला अजिबातच लागणार नाही. त्यावरतीने एक चाळण देखील ठेवायची जेणेकरून थोडासा जो कोंडा आपला पाण्यामध्ये राहिला होता तो कपड्यावर न जाता चाळणीमध्येच राहील आणि आपल्याला सोपं जाईल काढायला देखील. अशा पद्धतीने एका हाताने आपण चाळणीत घालूया आणि दुसऱ्या हाताने ना आपण व्यवस्थित हाताने थोडंसं फिरवलं की चीक आपोआप खाली टाकीमध्ये पडेल. अशा पद्धतीने दोन्हीही पातेल्यातला चीक आपल्याला या टाकीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थोडा थोडा जो याच्यामध्ये कोंडा येत आहे तो काढून बाजूला टाकूया म्हणजे जेणेकरून चाळणीवरती जास्त लोड येणार नाही. अशा पद्धतीने हा चीक सगळा आपला काढून झाला आहे आणि बऱ्याच वेळानंतर ना मी या ठिकाणी हा कपडा काढून घेत आहे. अशा पद्धतीने बघू शकतात भरपूर असं आता तुम्हाला सध्या पाणी दिसत आहे पण त्यानंतर आपल्याला ते नंतर सगळं व्यवस्थित असं फ्रेश नितळ पाणी या ठिकाणी दिसणार आहे. आता या ठिकाणी आपण एक ब्लाऊज पीस किंवा कुठलाहीच असा कपडा बांधू शकतो जेणेकरून त्याच्यामधून हवा त्याला व्यवस्थित पास झाली पाहिजे. बघू शकता हे पाणी व्यवस्थित निघालेलं आहे. आता या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या आपण जर ही प्रोसेस सकाळी 8-9 वाजताच मी जर हे चीक गाळून घेतलेलं आहे, गहू दळून आणले आणि 8-9 वाजताच व्यवस्थित हे सगळं गाळून झालेलं आहे आणि टाकीत ठेवलं तर संध्याकाळपर्यंत ना आपला चीक व्यवस्थित असा खाली बसतो. आणि संध्याकाळी काय करायचं का जे वरती जे पाणी आलेलं आहे तर ते सगळं व्यवस्थित असं ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिसतंय की आता चीक देखील त्यासोबत यायला आलेला आहे. तर डिश घ्यायची आणि त्याने हळूहळू हे सगळं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. सपोज जर तुम्हाला आज न करता दुसऱ्या दिवशी आपण कुरडया करतो त्या न करता जर तिसऱ्या दिवशी करायच्या असेल तर दोन्ही वेळेस आपण पुन्हा संध्याकाळी पुन्हा सकाळी असं पाणी बदलत राहायचं जेणेकरून आपला हा चीक 2 ते 3 दिवस देखील पाण्यात व्यवस्थित राहू शकतो. आता आपलं सगळं पाणी काढून झालेलं आहे. चीक देखील आपला व्यवस्थित याखाली बसलेला आहे. तर आपण उलटणीच्या सहाय्याने हा चीक व्यवस्थित फोडून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या दिवशी कुरडया करत आहोत तर त्यावेळेसची ही पद्धत आहे. कुरडई करण्याच्या आधी म्हणजेच घाट घेण्याच्या आधी व्यवस्थित असा हा चीक फोडून घेणार आहोत. तर चीक फोडून झालेला आहे व्यवस्थित आणि आता आपण पाण्याचं प्रमाण ठेवण्यासाठी ना आधी चीक आपण एका पातेल्यामध्ये मोजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता ह्या पातेल्याचं मी जे प्रमाण घेत आहे त्याच पातेल्याने नंतर पाणी देखील घेणार आहे. तर घाट घेण्यासाठी मी या ठिकाणी माझ्याकडे जे मोठं पातेलं होतं ते या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी एक पातेलं आहे तर याच्या डबलचं पाणी मी या ठिकाणी ठेवणार आहे. एक पातेला चीक आहे तर 2 पातेले पाणी ठेवलं आणि पाणी छान गरम झाल्यानंतर पुन्हा एक पातेलं पाणी मी काढून घेणार आहे. कधी कधी काय होतं चीक जर जास्त घट्ट असेल तर पाणी आपल्याला डबल लागतं आणि चीक पातळ असेल तर आपल्याला तेवढ्याच पाण्यामध्ये पुरेसं होऊन जातं. तर ऐनवेळी आपल्याला दुसरं पातेल्यात पाणी गरम करण्यापेक्षा आपण आधीच एक्स्ट्रा एक पातेलं पाणी गरम करून या ठिकाणी ठेवलं आहे. त्यानंतर थोडंसं गोडं तेल घालायचं आहे. चवीनुसार मीठ देखील यामध्ये घालायचं आहे. मीठ जर कुरडयांमध्ये कमी झालं तर आपल्या कुरडयांचा भुगा होतो, अख्खी कुरडई निघतच नाही. तर त्यामुळे मिठाचं प्रमाण देखील योग्य झालं पाहिजे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाण्याला खळखळून अशी उकळी आलेली आहे आणि यावेळेस आता आपण चीक घालणार आहोत. तर उकळी ही याला आदन देखील म्हणतात. आदन मोडण्यासाठी ना थोडंसं थंड पाणी घालायचं आणि आपलं ही उकळी थोडी शांत करून घ्यायची आणि त्यानंतर आपला चीक यामध्ये घालायचा आहे. तर बघू शकतात घाट घेण्यासाठी ना 2 जणांची गरज असतेच. तर एकाने हळूहळू हा चीक पातेल्यात ओतत जायचा आणि दुसऱ्याने याला घोट्या किंवा चाटू देखील म्हणतात. तर त्याने एकसारखा हलवत राहायचा जेणेकरून त्याच्या गुठळ्या अजिबात होत नाही. तर बघू शकता एकसारखा असा हा चीक मी या ठिकाणी हलवत आहे. सुरुवातीला तो थोडासा हलका होतो आणि नंतर घट्ट होत गेला की आपल्याला थोडंसं जड देखील जातं. तर त्यामुळे ना दुसरा जो व्यक्ती असेल त्याने तो कपड्याने व्यवस्थित पकडायचं आणि घोट्याने व्यवस्थित हलवत राहायचं आहे. अशा पद्धतीने गॅसवर जर हलत असेल तर आपण गॅस खाली करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. याने चीक हा एकसारखा मिक्स होतो. बघू शकतात आता ह्या ठिकाणी माझा चीक थोडासा पातळ होता
त्यामुळे मला 1 पातेल्याचं प्रमाण आणि चिकाचं प्रमाण आणि 1च पातेलं पाणी या ठिकाणी लागलेलं आहे. जर याच ठिकाणी चिक घट्ट असला तर तुम्हाला दुसरं पातेलं पाणी लागू शकतं. आता या ठिकाणी हा गोट्या आहे त्याचा चिक व्यवस्थित काढून घ्यायचा. बाजूने सगळा चिक व्यवस्थित एकसारखा करायचा आणि झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिटांना पुन्हा हा चिक वाफवून घेणार आहोत. जोपर्यंत काचेसारखा पांढरा शुभ्र आपल्याला चिक दिसत नाही तोपर्यंत आपण छान शिजवून घेऊया. तर या ठिकाणी घाई अजिबात करायची नाही. मीडियम फ्लेमवरती ना आपण हा चिक शिजवून घेऊया. तर बघू शकता मस्त असं 5 ते 7 मिनिटानंतर आपला चिक झालेला आहे. पुन्हा आपण तो थोडासा खाली उतरवून घेऊया आणि घोट्याने पुन्हा त्याला छान मिक्स करून घेऊया, जेणेकरून एकसारखा हा चिक आपला शिजला गेला पाहिजे. ही पद्धत फार महत्त्वाची असते आणि ती जमली पाहिजे. तर अशा पद्धतीने केलं ना तर नवीन शिकणाऱ्यांना देखील या कुरड्या आरामात जमतील. तर तुम्ही देखील नक्की करून बघा. व्हिडिओ फार मोठा जरी असला तरी डिटेलमध्ये दिलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की सबस्क्राईब करण्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे या ठिकाणी द्यावे लागत नाही. तर फ्रीमध्ये आहे, तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. बघू शकता अशा पद्धतीने मस्त असा काचेसारखा हा या ठिकाणी आपला चिक रेडी झालेला आहे. आता चिक आपला रेडी झाला आहे की नाही हे ओळखण्यासाठी तुम्हाला बघू शकता चिकाला असं छानसं टोक आलं की समजायचं आपला चिक या ठिकाणी तयार झालेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला कुरड्या घालायच्या आहेत. तर या ठिकाणी मी हा शेवचा जो सोऱ्या आहे किंवा मशीन याने देखील आपण घालू शकतो आणि त्याचबरोबर साडीवरती देखील टाकू शकतो. परंतु हे जे आपण ज्यामध्ये कांदे किंवा आणतो त्याची जी गोणी असते ना, त्यामुळे आरपार त्याची व्यवस्थित हवा लागते आणि आरामात त्याच्यावरती कुरड्या निघतात. अशा पद्धतीने मस्त अशा पांढऱ्या शुभ्र 2 किलोच्या कुरड्या भरपूर अशा होतात. तर तुम्ही देखील करून बघा. त्यानंतर साधारण 1 ते 2 दिवस मी छान अशा कडकडीत उन्हात वाळवलेल्या आहेत. मस्त अशा कुरड्या आपल्या वाळून आणि मस्त अशा पांढऱ्या शुभ्र झाल्यात आणि त्यानंतर आपण तेलामध्ये तळून देखील मी तुम्हाला दाखवते की आपली कुरडई ही मस्त अशी डबल फुलते आणि तितकीच पांढरी शुभ्र देखील होते. तर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही देखील नक्की करून बघा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.